येरोडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर जेवण केल्याची माहिती उघडकीस आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। मारणेला कारागृहात नेत असताना त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोथरूडमध्ये दुचाकी स्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरोडा कारागृहात आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगलीतील कारागृहात नेण्यात येत होते, तेव्हा पोलीस बंदोबस्तावर सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचारी होते। वाटेत एका ढाब्यावर मारणे याची व्हॅन थांबवण्यात आली। बंदोबस्तात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर ढाब्यावर जेवण केले। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला। या प्रकाराची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली। त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली। चौकशीत दोषी आढळलेल्या सहाय्यक निरीक्षकासह 6 जणांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।